नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या GTS मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमधून आपण कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत। कारण बऱ्याच दिवसापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजना ही शासनाने जाहीर केलेली आहे आणि त्या संदर्भात शासनाने हे सुद्धा जाहीर केलेलं होतं की सर्व कर्जदार शेतकरी बांधवांची 30 जून अखेरपर्यंत कर्जमाफी ही जाहीर करण्यात येईल। पण आता 30 जूनला अवघे काही 2-3 दिवस शिल्लक असताना सुद्धा अद्यापर्यंत कर्जमाफी झालेली नाही। तर त्या संदर्भातलंच काय आहे महत्त्वाचं अपडेट, चला आपण या व्हिडिओमधून बघूया। तर सर्व बँकांना निर्देश देण्यात आलेले आहे की जेवढे पण कर्जदार शेतकरी आहेत, म्हणजे ज्यांचा आधार सीडिंग किंवा ॲग्रीस्टॅक मार्फत फार्मर ID बनवलेले शेतकरी आणि ज्यांचं आधार कार्ड संलग्न नसलेले बँक अकाउंट तसेच फार्मर ID, या सर्व शेतकरी बांधवांचा डाटा डिवाइड करण्याचं काम हे चालू आहे। पहिल्या टप्प्यात ज्या शेतकरी बांधवांचं ॲग्रीस्टॅक मार्फत फार्मर ID असेल आणि आधार लिंकिंग असेल अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्यात येईल आणि त्यानंतरच इतर शेतकरी बांधवांचा डाटा गोळा करून त्यांना कर्जमाफीचा लाभ हा दिला जाऊ शकतो। पण या कर्जमाफीची प्रक्रियेची जी पहिली यादी आहे म्हणजेच ती साधारण 5 ते 6 जुलैपर्यंत प्रकाशित होण्याची ही शक्यता वर्तवण्यात येत आहे। म्हणजे जे कर्जदार शेतकरी बांधव आहेत तर त्यांना 5 ते 6 जुलैपर्यंत आपण कर्जमाफीमध्ये समाविष्ट आहोत किंवा नाहीत हे आपल्याला 5 ते 6 जुलैपर्यंत साधारण हे कळणार आहे आणि त्यानंतरच काही याद्या ह्या प्रकाशित होतील। आणि कर्जमाफीची प्रक्रिया ही सुद्धा आधार प्रमाणीकरणावरच आधारित असेल। ज्या वेळेस आपण याआधी बघितलेलंच होतं, कर्जदार शेतकरी बांधवांना KYC केल्यानंतरच त्या कर्जमाफीचा लाभ हा मिळत असतो आणि खूप सारे शेतकरी बांधव या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत, कारण ही कर्जमाफी झाल्यानंतरच त्यांना पुढील कर्जाचा हप्ता हा मिळू शकतो। तर मग अशा कर्जदार शेतकरी बांधवांची ही KYC करणं सुद्धा आपल्याला बंधनकारक आहे। म्हणजे ज्या वेळेस लिस्ट ह्या प्रकाशित होतील त्यात विशिष्ट क्रमांक हा त्या शेतकरी बांधवाला दिला जाईल किंवा आधार कार्डच्या आधारावर सुद्धा आधार प्रमाणीकरण करण्यात येईल। ज्या वेळेस आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकरी बांधव संबंधित CSC सेंटर किंवा बँकांकडे जातील तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी असलेली पूर्ण कर्जमाफीची रक्कम, तुमचा डाटा संपूर्ण त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात येईल आणि तो डाटा प्रकाशित केल्यानंतर म्हणजेच तुम्हाला त्या पोर्टलवर दिसेल तुम्हाला ती माहिती सर्व मान्य आहे का। मान्य असेल तर तुम्ही होय म्हणून तुमचं आधार प्रमाणीकरण करू शकतात किंवा त्यात जर काही डाटा मिसमॅच असेल तर तुम्ही संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यावेळेस तक्रार करून तुमची ती असलेली त्रुटी दूर करून तुम्ही कर्जमाफीचा लाभ हा घेऊ शकतात। एकंदरीत या प्रकारची ती प्रक्रिया ही पार पडणार आहे आणि त्याच संदर्भातच हे कर्जमाफीच्या संदर्भातच खूप साऱ्या प्रमाणात विरोधकांकडून सुद्धा आवाज उठवला जातो की कर्जमाफीत काही बदल करणे हे आवश्यक आहे आणि इतरही कर्जदार शेतकरी बांधवांना त्याचा लाभ दिला जावा, त्याच्यातल्या जाचकाठी ह्या कमी करण्यात यावी, या संदर्भात सुद्धा वारंवार आंदोलन हे होताना आपल्याला दिसते। त्यामुळेच ही कर्जमाफीची प्रक्रिया लवकरात लवकर शासनाला पार पाडणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचंच काम हे सध्या आपल्याला युद्ध पातळीवर सुरू असताना दिसतंय। त्या संदर्भात शासनाने समन्वयकांची सुद्धा नेमणूक ही करण्यात आलेली आहे आणि त्यांचा जो शेतकरी बांधवांचा डाटा जो आहे तो पोर्टलवर अपलोड करण्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे। म्हणजेच हे डाटा वगैरे सर्व अपलोड झाल्यानंतर त्याची एकंदरीत पहिली यादी येण्याची जी शक्यता आहे ती 5 ते 6 जुलैच्या दरम्यान येऊ शकते, अशी महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमधून देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। अद्यापपर्यंत ज्या शेतकरी बांधवांनी ॲग्रीस्टॅक मार्फत आपलं फार्मर IDचं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपलं रजिस्ट्रेशन हे करून घेण्यात यावे। सुरुवातीला काही जे वन पट्टाधारक शेतकरी बांधव होते त्यांना ॲग्रीस्टॅक मार्फत नोंदणी करण्यासाठी ह्या अडचणी येत होत्या किंवा त्यांची नोंदणी होत नव्हती, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही नोंदणीची प्रक्रिया चालू झालेली आहे। त्यानंतर जे सामायिक शेतकरी बांधव होते त्यांना सुद्धा ॲग्रीस्टॅक मार्फत नोंदणी करणं हे शक्य होत नव्हतं, तर त्यांची सुद्धा नोंदणी सध्या पोर्टलवर चालू आहे। अद्यापपर्यंत ज्या शेतकरी बांधवांनी आपली ॲग्रीस्टॅक मार्फत फार्मर IDसाठी नोंदणी केलेली नसेल तर लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून शासनाच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फार्मर ID हा अत्यावश्यक आहे, तरच आपण शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ हा घेऊ शकतो। एकंदरीत कर्जमाफीची जी अपडेट होती ती आपण या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। लवकरच कर्जमाफीच्या संदर्भातली नवीन लिस्ट किंवा नवीन अपडेट जर काही आली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद मित्रांनो।